बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय। महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। 6 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी कडून तपास पथक स्थापन करण्यात आले आहे। ज्या 6 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे त्या 6ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। तर एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि एसआयटी कडून तपास देखील सुरू करण्यात आलाय। दरम्यान या 6 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।